गंगा, यमुना, सरस्वती. बरं तुम्ही खरंच प्रयागला गेलात का? किती दिसतात तिथं? मग त्रिवेणी कसं काय करायचं आता? गंगा यमुना दिसते पण सरस्वती कुठं आहे? सरस्वती गुप्त मानली जाते. काय आहे? त्रिवेणी कळण्याकरता वेणी तर कळेल आपल्याला. वेणी पूर्वी शाळेत जावं लागायचं ना तर विद्यार्थिनींना ती वेणी घालावी लागायची. 2 वेण्या अशा छान रिटन आणि लाल रिबिनी बांधून. आता त्या वेण्या लाल फितीत आहेत. लाल रिबिनने छान ते केस बांधले जायचे. ती वेणी जेव्हा घालायला घेतात ना तर त्या सगळ्या केसांच्या बटा किती करतात? 3 बटा. 3 बटा केल्या जातात. बट हातात किती राहतात? हे सापडलं तर नाही ठीक आहे. 3 बटा करता बरोबर. पण मग जेव्हा व्यवहार चालतो तो किती बटांचा? 2च. तिसरी कुठे आहे? तिसरी गुप्त आहे. सरस्वती. विठाला गंगा, यमुना, सरस्वती यांना त्रिवेणी संगम म्हटलं जातं. बरं या 3 नद्या म्हणजे तरी काय? ऐका. गंगा भक्तीचं प्रतीक आहे, यमुना कर्माचं प्रतीक आहे आणि सरस्वती ज्ञानाचं प्रतीक आहे. तुम्ही भक्तिमय जीवन जगत असाल तर भक्तिमय जीवनात सुद्धा नामाचा आग्रह कंपल्सरी. आणि तो किती जणांना आहे? गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, श्रोते आणि पाहते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्टिंदे, चतुर विनोदे दुष्टिंदे, मुद्दाम घेतलं कारण सगुणय ध्यान आणि नामपाठ मौन म्हणून नामरूपी अनुसंधान. मग वेदशास्त्र पुराणांसारखे गाते असोत, अर्जुना परीक्षितासारखे श्रोते असोत, शेषा योग्यासारखे पाहते असोत, ब्रह्मदेवासारखे चतुर असोत, नारदासारखे विनोदी असोत, व्यासासारखे दुश्चिंते असोत, शुकासारखे सोमभावी असोत, नाही तर जनकासारखे पूर्ण ज्ञाते असोत, भक्ती करायची, नाम घेतलं पाहिजे. हे गंगावाले झाले. यमुना कर्माचा प्रवाह आहे. तुम्ही जे कर्म करता त्या कर्मात नाम आलंच पाहिजे. कर्म करतात, नामाशिवाय कर्म अपूर्ण राहील आणि कर्माला पूर्ण करण्याची जबाबदारीच नामाकडे. अरंभी आवडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आणि नाम घ्यायचं चालू. कर्म त्याशिवाय पूर्ण नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखात. त्यामुळे जे कर्ममार्गी आहे, कर्मयोगी आहे, त्याने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. समर्थांचं एक मत खूप छान आहे. सामर्थ्य हे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं नाम घेऊनच कामाला सुरुवात करा. कर्मयोग्या करता नाम म्हणजे यमुनेच्या करता नाम पाहिजे. राहिला विचार सरस्वती, जे ज्ञानी आहे त्या ज्ञान्यांना सुद्धा नाम पाहिजे. महाराष्ट्रात घडलेली घटना महाराजजी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांच्याकडे डॉक्टर कुर्तकोटी महाभागवत नावाचे एक संत आले. काही काळ शंकराचार्य राहिलेले होते.
इतकं ज्ञान होतं ते महाराजांना शरण गेले आणि गोंदवलेकर महाराजांना आपल्या गुरूंना एक विनंती केली. महाराज माझी एक हात जोडून विनंती आहे. म्हणे काय? माझ्या डोक्यात जेवढं ज्ञान आहे ना ते सगळं खाली करा आणि फक्त श्रीरामाचं नाव ठेवा, बाकी मला आता काहीच नको. म्हणजे संपूर्ण ज्ञानानंतर सुद्धा पूर्ती करता गरज नामाची आहे. म्हणून त्रिवेणी संगमात गंगा यमुना सरस्वती सगळं काही असू द्या, पण त्या सगळ्याच्या पलीकडे नामाची आवश्यकता आहे. बरं, जर नाम नसेल तर मला म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काय माऊलीच्या भावना आहे. तो जाता जाता सगळं काम करायचं. असं नाही म्हटलं की तीर्थयात्रा व्यर्थ आहे. तीर्थयात्रा करताना नामात चित्त नसेल, चित्तामध्ये जर नामाला स्थिरता देता आली नाही तर ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे. म्हणजे नाम घेऊन जर तीर्थयात्रा करत असाल, वेलकम विठ्ठला. ज्यांच्याकडे वेळ कम असेल तर त्यांनी जागीच बसून करावं, मग बाकी उपद्व्याप होऊ नये. मग या रीतीने चित्त नामात राहील तरच त्याला अर्थ येईल, नाही तर व्यर्थता आहे. माऊली नामाचं महिमान सांगतात ना, असं म्हणतात, हा थोडस व्यवस्थापन. तर म्हणजे इतकं उत्कृष्ट संयोजन मी मगाशी म्हणालो ना की माऊलीला जमतं जाता जाता सगळं करणं. थोडा वेळ बाहेर घेऊन जा, म्हणजे शांत झालं की पुन्हा आणा विठ्ठल. काही आहे अभंगावर उगाच बोलावं लागतंय आता मला. खरं तर इथं बोलण्याचा विषयच ते असावे, इतकं छान जीवन आहे. एक विधान सांगतो, आवडेल आपल्याला. काही माणसं संप्रदायात दिसली, काही माणसांना संप्रदाय दिसला म्हणून बरं वाटतं, पण काही माणसं संप्रदायात दिसत आहेत म्हणून फार बरं वाटतं. विठ्ठला असतो. वस्तूचं महिमान सांगायचं आहे, नामाचा मोठेपणा सांगायचा आहे, तर तो सांगताना अत्यावश्यक बाब म्हणून 2 प्रकाराने सांगितला गेला पाहिजे. कोणते 2 प्रकार? पहिली बाब, ते असल्याने सगळ्याला अर्थ यावा ही एक पद्धत, आणि दुसरी पद्धत, तो नसल्याने कशालाच अर्थ उरू नये ही दुसरी पद्धत. ज्ञानोबारायांनी पहिल्या चरणात दुसरी पद्धत वापरली, पुढे पहिल्या पद्धतीचा वापर केला. कोणती दुसरी पद्धत आहे? त्या तत्वाला श्रेष्ठ तत्व म्हणतात जे तत्व नसलं तर कशालाच अर्थ उरत नाही. एक जण मुलगी बघायला गेला, आता तुलसी विवाहाचीच वाट बघत होते लोक, झाले मुक्ती यायची त्यांची, काय हरकत नाही. मग छान राहते, पारक निरक 2 चांगले वृद्ध व्यक्ती राहतात सोबत. पण मला काही काही गोष्टी खूप खटकतात हो. त्या मुलींना बिचारीना किती ती ड्युटी असते. वेटर ते घेऊन यायचं, मग ती विचारपूस होणार. मला असं म्हणायचंय मग मुलाला पण ती ड्युटी द्यायला पाहिजे नाही का, मुलींवर अन्याय. किंवा मग दोघांना एकदम ती सर्व्हिस करायला लावायचं, हे छान राहतं. आणि त्याहीपेक्षा त्यांना खूप कटू परीक्षा द्यावी लागतात. मग 2-4 वृद्ध गृहस्थ येतात, तिला विचारतात, परे नाव काय तुझं? तिने लाजायचं असतं, तिने घाबरायचं असतं. घाबरत घाबरत ती तिचं नाव सांगते. मग हे विचारतात शिक्षण किती? शिक्षण किती? मग ती म्हणते मी MA झाली, MA. हे विचारतात पण 10वी पास झालीस का? मुळात विसर्जनाला काही हरकत नाही. फार मोठा गमतीचा प्रवास राहतो तो, फार गमतीचा प्रवास. मग ती हुंड्याची बोलचाल करायला चांगली 4 वृद्ध व्यक्ती नेली जातात. जसे त्या गांधीजी गोलमेज परिषदेलाच चालले. नका ना, त्या गोष्टी ज्या भावनेवर आक्रमण करतील त्या थांबवा. एक जण गेला, मुलगी बघून आला, रस्त्यात तुकाराम महाराज भेटले. का रे बघितली का मुलगी? हो महाराज छान. काही तिचे गुणदोष? अहो गुणांचा काय विचार सांगायचा, इतकी लावण्यवान, इतकी देखणी की विचारू नका. असं म्हणतात की शास्त्राने सुंदरतेच्या 32 निशाण्या सांगितल्या ज्या आपल्या अंगावर असू शकतात. किती? 32. पंचस्थूल पंचसूक्ष्म सप्तरक्त षडुन्नत त्रिपुतुर लघु गंभीर द्वात्रिंश लक्षण पुमान. किती झाले? 5 गोष्टी लांब असाव्यात,
5 गोष्टी बारीक असाव्यात, 7 गोष्टी लाल असाव्यात, 6 गोष्टी उंच असाव्यात, 3 गोष्टी रुंद असाव्यात, 3 गोष्टी खोल असाव्यात आणि 3 गोष्टी अपुर असाव्यात. 32 झाल्या असाव्यात. आता हे काय काय मी ते नाही सांगणार, नाही तर तुम्ही तेवढं ध्यानात ठेवायला कीर्तन फॉर्मॅट व्हायचं. त्या 32 खुणा प्रत्येकाच्या अंगावर राहतात. 32 लक्षणांनी युक्त आहे. महाराज म्हणाले काही दोष पण असेल ना? महाराज बाकी काही नाही, सगळं छान आहे, फक्त एकच दोष आहे. म्हणजे कोणता? तिच्या जीवनात नीतिमत्ता नाही. आता हो म्हणता नाक नाही लक्षणे काय करावी? नाक नाही, तिने वाया गेली. म्हणजे नाक नसेल तर 32 लक्षणं वजा होतात ना. बस तसंच आहे. चित्ती नाम नाही, मग त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमित ते व्यर्थ होतात. ही दुसरी बाब. पण महाराज तीर्थयात्रा तीर्थव्रत जर नामाचा अभाव असेल तर त्याला व्यर्थत्व येतं. तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे. म्हणजे नामाला तुम्ही इतकं श्रेष्ठ मानता. मौली म्हणतात एक नामच अशी एक व्यवस्था आहे की तुम्ही जे काही चिंता करता, ज्या व्यथा अनुभवता, जो दुःखरूप प्रपंच, तो सगळा गुंताळ्यात तुम्ही अडकला, तिथं तुम्ही नामानेच भगवंताशी जोडले जाऊ शकता. आणि जर तुमचा दोष उभा असेल तर तुम्ही नाम घेणार नाही आणि त्याचा परिणाम ज्या नामाने पुकारल्यानंतर भगवंत येतो तो येणार नाही. आणि नामाशी विन्मुखता आल्यामुळं त्याच्याशिवाय दुसरी व्यवस्था उपलब्ध नाही हे तुम्हाला माहित आहे. नामाचे विन्मुख होणार पापिया, 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 नामाचे विन्मुख होणार पापिया. हरिवीन धावयन पवे कोणी, 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 न पवे कोणी, न पवे कोणी. हरि मोठे म्हणा, हरि मोठे म्हणा, हरि 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 मोठे म्हणा, हरि मोठे म्हणा, हरि 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 मोठे म्हणा, हरि मोठे. हरिवीन धावयन पवे कोणी, 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 न पवे कोणी, न पवे कोणी. हरि मोठे म्हणा, 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 हरि मोठे म्हणा. नामाचे विन्मुख होणार पापिया, हरिवीन धावयन पवे कोणी, हरिवीन धावयन पवे कोणी, हरि विन्मुख होणार पापिया, हरिवीन धावयन पवे कोणी, हरिवीन धावयन पवे कोणी. असं म्हणतात कीर्तन स्वरात तरी पाहिजे, नाही तर जोरात तरी पाहिजे. हे सगळंच चाललंय. विठ्ठला माऊली म्हणते काय की तुम्ही नाम घ्या. ठीक आहे, काय व्यवस्था केली बघा तुम्ही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थेभ्रमी हे सगळं कराल,
पण जर नाम तुम्ही घेत नसाल तर ते सगळं व्यर्थ आहे. पण माऊली पुढे डायरेक्ट धमकीच देतात आपल्याला, कारण प्रत्येकाला कोणत्या टप्प्यावर कसं समजवावं त्याची रीत आहे. ठीक आहे, तुमच्या बुद्धिवादाचं आम्ही समर्थन करून पाहिलं, पण मग आता तुमच्या प्रत्येक शंकेचं आम्ही असं निरसन नाही करणार. निर्णय केला, जर तुम्ही नाम घेत नसाल मग ती पापी. म्हणजे त्या त्या क्षणाला तसे तसे रोल निभवायचे असतात. स्वामी विवेकानंद अमेरिकेला चालले होते प्रचारासाठी. बाहेर पडल्यानंतर बोटीने प्रवास होता. त्यांच्यासोबत अन्य धर्माचे काही 2-3 युवक होते आणि त्यांनी भारतीय संस्कृतीची निंदा करायला सुरुवात केली. स्वामीजींनी 2-3 युक्तिवादांनी त्यांचा तर्क खंडित केला, तरी ते थांबले ना. अद्वा बोलायलाच लागले. बोलता 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 स्वामीजींनी काही काळ ऐकून घेतलं आणि त्यातल्या एकाला असं उचललं आणि कडेला नेलं. बोटीच्या समोर समुद्र होता. बोल थांबतो का देऊ फेकून? तो अहो काय दया क्षमा शांती, अरे ती सगळी झाली, आता हा एकच उपाय. आयुर्विम्याला पर्याय नाही तसा आहे आता. तसं आम्ही सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही सगळं कराल पण नाम घेतलं पाहिजे. नाही ऐकत, मग आता शिक्षा. नामासी विन्मुख तो नर पापिया. जो नाम, नर म्हणजे अखिल मनुष्य, तो नर पापिया, त्याला मी पापी म्हणेन. काही आहे पाप पुण्याच्या व्याख्या अध्यात्मात आपण जितकं आज जाऊ ना तितक्या बदलत जातात. कारण एकाने असं म्हटलं, महाराज ते तुम्ही जे म्हणता की पापाची निवृत्ती होण्याकरता नाम घेतलं पाहिजे, पण तुम्हाला खरं सांगू का? म्हणजे काय, आम्ही भक्ती करत नाही, आम्ही नाम घेत नाही, पण आम्ही पाप पण करत नाही. बोला काय म्हणाला तो? आम्ही नाम घेत नाही, भक्ती करत नाही, पण आम्ही पाप पण नाही करत ना. संतांनी सांगितलं, अरे वेड्या, भक्ती न करणं, नाम न घेणं म्हणजेच पाप करणं आहे. विठ्ठला जाती भक्ती तो नलित अभक्त. हरे सेन भजत दैवत, हरे सेन भजत दैवत, हरे सेन भजत दैवत. पतित अभक्त, हरे सेन भजत दैवत, हरे सेन भजत दैवत, हरे सेन भजत दैवत. पापी कोण? असं नाही जासी भक्ती. कळलं का? विठ्ठल कशी नाही झाली? नाही जासी भक्ती. विठ्ठल काय आहे ते आहे. नाही जासी भक्ती, ज्याला भक्ती नाही तो पापी, तो पापी. एक लक्षात घ्या, भक्तीच्या मार्गावर आल्यानंतर व्याख्या मायक्रो साईज होत, अधिक बारीक होता. कुणाचा मर्डर केल्यावरच पाप होतं, भक्तीत असं काही नाही. देवाचा विसर सुद्धा इथं पाप. देवा अंतरी ते पाप, खोटे उगवास नाही. देव माझ्यापासून तुटणं, देवाचा विसर मला होणं, या सगळ्याला मी पाप म्हणतो. त्याच्यामुळे तुम्ही नाम घ्या, नाही तर पापी. बरं, हे सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आहे. माऊलीचं कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे. इथं दुसरी व्यवस्था नाही. आणि हे कोर्ट असं आहे की यांनी शिक्षा दिल्यावर राष्ट्रपतीला पण दया येत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे नाम नाही घेत तो पापी आहे. आणि महाराज म्हणतात, जर आपण नाम घेतलं नाही, नामाने पुकारलं नाही, तर मग देव नाही धावून येणार. आणि प्रपंच जो त्रस्त करतो, जो मौनावला पाहिजे, आपल्याला तिथून सोडवायला धावेल कोण? ठिकाणी विचारलं, पण मग नाम घेतल्यावरच तो धावतो असं थोडं आहे. माणूस धावतो केव्हा? त्याला वाटलं पाहिजे की मी इथं गेलो पाहिजे याला काढायला, आणि त्याला तिथं काढायला गेलो पाहिजे. हे जे वाटणं आहे याला करुणा म्हणतात. आणि ती करुणा त्याला केव्हा येते? एक तत्व नाम, एक तत्व नाम, तत्व नाम रे मना, एक तत्व नाम रे मना, हरि करुणा ये
जसे करुणा येईल तुझे, येईल तुझे. काय सोय आहे. मला वाटतं परमार्थ करणाऱ्या माणसाला हरिपाठाच्या बाहेर जायची गरजच नाही हो. एक नाम तत्व मना दृढ धरी, तुझी करुणा हरीसी येईल. हरीला करुणा येईल. किती आशावाद आहे, दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. हा तो येईल, त्याला करुणा येईल ना. पण महाराज तुम्ही असं म्हणता की हरिविण धावया न पवे कोणी, बाकीचे कोणी धावत नाही. अरे धावत नाही म्हणजे त्यांची दुखणी त्यांना निस्तरता येत नाही, ते तुमचं कधी सांभाळतील. एक जण दवाखान्यात गेला, त्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम होता. एक माणूस असला की त्याला दोन दिसायचे. त्या डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर साहेब बघावं एकाचे दोन दिसतात. डॉक्टर म्हणाले मग तुम्ही तिघे का आले. एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी दोघी उपवासी हो. कोणी कुणाला जेवायला घालायचं. आम्ही नाही दूर करू शकत. काय सोयरे धायरे धावतील हो. भागवतातलं प्रसिद्ध उदाहरण. कोण एक हत्ती आपल्या हत्तीनींच्या सोबत गेला क्रीडा करायला. गजेंद्र जेव्हा मगराने पाय धरला, बरंच काय जागाच राहते हो एकेकाची. तसा विचार केला तर हत्तीचं बळ किती आणि त्या मगराचं बळ किती. पण नियम आहे, नग्र स्वस्थानमासाध्यम गजेंद्रमपि कर्षती सैव प्रच्युत स्थाना यशुनापि परिभूयते. भागवत. एकेकाला देवाने जागा दिलेल्या राहतात. म्हणजे बोलणारा ओठात, वाजवणारा बोटात, गाणारा कंठात, फुल देठात, साहेब पोटात, लग्न थाटात, पाणी माठात, महाराज पोटात. एकाला आम्हाला काहीच जमलं नाही. विठ्ठला काहीतरी लागतो. दाढी गाडी जाडी नाही तर माडी तरी त्या जागा राहतात. मगराने पाय धरला हो. गजेंद्राचा पाय धरला. ओरडायला लागला, कुणीतरी कुणीतरी कुणीतरी. त्या हत्तीने थोड्या वेळ थांबल्याने विचार केला, जाऊ दे आता वयच झालं होतं, नाहीतरी गेल्या निघून. हा एकटा पडला. एक लक्षात घ्या, एकटा पडल्याशिवाय माणसातलं अध्यात्म जिवंतच होत नाही. काही करा, एकटं पडलं पाहिजे माणसाने. आमच्याकडे एक जुने कीर्तनकार आहेत मांगरुळकर म्हणून, त्यांचं एक छान विधान आहे महाराज. परमार्थ एकट्याने करावा, प्रवास दोघांनी करावा, अभ्यास तिघांनी करावा, प्रेत चौघांनी न्यावं, न्याय पाचांनी करावा. विठ्ठल. परमार्थ एकट्याने करावा. एकटा पडल्याशिवाय कळतच नाही त्या विचारांची गरज. प्रवास किमान दोघांनी करावा. म्हणून एसटीला कमीत कमी 2 सीटची जागा राहते. कंडक्टरला अभ्यास तिघांनी करावा. म्हणून 3 इडियट पिक्चरला 3 हिरो आहेत. अभ्यास प्रेत चौघांनी न्यावं म्हणून नाव तिरडी आहे पण कोण 4 आहे ते कारण असावं त्याचं. आणि न्याय पाचानी करावं म्हणून न्याय करायला पंचमंडळ राहतं. एकटा पडला गजेंद्र, विचार करायला लागला आता कोण वाचवेल. बरं कोणीतरी असेल ना. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणच हाक देईल हाके. मग भगवंताला हाक मारली, भगवान आले. म्हणजे त्याच्याशिवाय कुणीही धावत नाही. बाकीचे क्षणभर आसरा देतील पण मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे सोडविना ते. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या हरिविण धावय अन्न पवे कोणी. कुणी येत नाही. पण का नाम न घेतलं तर आम्ही पापी. त्या हरीशिवाय कुणी येत नाही. या नावाचा आश्रय करावा. माणसाच्या विधानाला प्रामाण्य असलं पाहिजे. माणसाने प्रमाणात बोललं पाहिजे पण प्रमाणात पण बोललं पाहिजे. तुमच्या ज्या विधानाला काही पुष्टी आहे का. ज्ञानराज माऊली आपल्या विधानाला एक उत्तम उदाहरणाने समृद्ध करतात तृतीय चरणात. पुराण प्रसिद्ध
असतील आज. खरं तर हे घड्याळ बंद का पडत नाही हा आनंद काय अद्भुत राहतो महाराज. सभा श्रीमंताची आहे ना. विठ्ठल त्यामुळे गंधर्व सभेने समृद्धी दिली आहे. आनंद आहे आनंद. आणि जिथे आनंद असतो तिथे आनंदच असतो, दुसरं काहीच नसतं. माऊली आपल्या शब्दाला प्रामाण्य देतात. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक महाराज असं का म्हणाले असतील पुराण प्रसिद्ध. पुराणाला का पुढे केलं. पहिला मुद्दा, पुराण कशाला म्हणतात. जिसमें पुराना होता है उसे पुराण कहते हैं. पुरा परंपरा भक्ती पुराणम तत्प्रकीर्ती. पूर्वीची परंपरा असते त्याला पुराण म्हणतात. आणि पुराणातलं सांगावं त्याला लागतं, ती व्यवस्था करावी लागते. ज्याला कोणाचंच म्हणणं पटत नाही, ज्याला वेदाचं म्हणणं पटत नाही, ज्याला शास्त्राचं म्हणणं पटत नाही, ज्याला संतांचं म्हणणं सुद्धा पटत नाही, ज्याला देवाचं म्हणणं पटत नाही, अशा अविश्वासी माणसाला संत नेहमी एकाच दरबारात नेतात. कुठं. पहावे पुराणी ज्याचा विश्वास. आणि खरंच बसत नाही हो. जर एवढं सगळं सांगून तो नामाबद्दल शंका धारण करील तर त्याला विश्वास कसं काय म्हणायचं. मग त्याला पुराणात नेलं पाहिजे. बरं, ज्यांच्या जवळ नेलं ते पुराण प्रसिद्ध आहे का. जेव्हा लोक सिद्ध लोकांचं सांगून ऐकत नाही तेव्हा प्रसिद्ध लोक आणावी लागतात. म्हणून पुराण प्रसिद्ध. बरं, कोणाला पुढं केलं. वाल्मिक का बरं. त्याला देहेली दीप न्याय असं म्हणतात. दोन खोल्यांमध्ये जर अंधार असेल आणि एकच दिवा असेल तर कुठे ठेवावा. उंबरठ्यावर. म्हणजे त्या दिव्यानं याही खोलीतला अंधार जाईल आणि त्याही खोलीतला अंधार जाईल. वाल्मिकी महाराजांना दिव्यासारखं ठेवलं माऊलीने. या बाजूला हरिविण धावया न पवे कोणी हा सिद्धांत आहे आणि त्या बाजूला नामेतिनी लोक उद्धरती हा सिद्धांत आहे. मध्ये वाल्मिकी उभे आहेत. कसे उभे राहिलेत पहा. संत चरित्र गायीच असतं कीर्तनात. आपण जर नारदीय कीर्तन ऐकलं ना तर त्याचे पूर्वरंग आणि उत्तर रंग असे दोन भाग असतात. पूर्वरंगात तत्वज्ञान असतं आणि उत्तर रंगामध्ये एक कथा सांगायची असते. थोडस कसं पहा. यांचं नाव खरं तर रत्नाकर असं आहे. हे वाल्यानंतर झालं असावं. त्यावेळेला वाल्या हे नावच अवेलेबल नाही आहे. काय झालं असेल माहिती का. त्यांना वाल्मिकी हे नाव सुद्धा मिळालं. त्यांच्या अंगावर वारुळ झालं होतं म्हणून. आणि वारुळाला संस्कृत भाषेमध्ये वल्मिक म्हणतात. नाम घेता घेता अंगावर वल्मिक तयार झालं म्हणून गुरूंनी त्यांना नाव दिलं वाल्मिकी. मला वाटतं दीक्षा घेतल्यावर नाव बदलायची पद्धत तेव्हापासून सुरू झाली असावी. विठ्ठल त्यांनी नाव रत्नाकर कॅन्सल केलं आणि वाल्मिकी ठेवलं. आपण लोकांनी काय विचार केला माहितीये का. हे जर सुधारल्यावर वाल्मिकी असतील तर बिघडलेले होते किंवा नादुरुस्त होते तेव्हा त्यांचं नाव काय ठेवता येईल. हे बघा, 2चे 4 झाले म्हणजे समजायचा माणूस मोठा झाला आणि 4वरून 2 आला का समजायचा छोटा. आपापल्या गावात जाऊन बघा आपलं नाव काय आहे. गणपत असेल तर गण्या, पांडुरंग असेल तर पांड्या, जगन्नाथ असेल तर जग्या. तसा लोकांनी विचार केला हे जर नंतर वाल्मिकी असतील तर अगोदर वाल्या. विठ्ठल म्हणजे जरी लोक एखादा जर बदलला तर म्हणतात वाल्याचा वाल्मिकी झाला, पण खरं तर व्यवहारात तो वाल्मिकीचा आम्ही वाल्या करून ठेवलाय. हा रत्नाकर काय करायचा. रस्त्यामध्ये लोकांना लुटायचा. हे टोल नाके तीच कल्पना असावी. विठ्ठल अजून किती दिवस टोल लावतात काय माहिती. कुणी आपण बंद करा बाबा. ते पोरं खेळतात नाही का. कुणी या टपली मारून जा फार जो. आणि याचा पहिला फटका कीर्तन करा ना. विठ्ठल फार फार कठीण. कीर्तनकार टॅक्स भरत नाही इतका टोल भरतात. रस्त्यात लुटायचा तो लुटायचा. एक दिवस नारद मुनी त्या रस्त्याने चालले होते. नारायण नारायण नारायण.
भगवंताचं नाम घेत घेत चालतो त्याला संत म्हणतात. मग रस्त्याचा प्रवास काय आणि जीवनाचा प्रवास काय? जसे नारद शिरले ना, व हातामध्ये कुऱ्हाड घेतलेला तो धावला दरोडेखोर. नारदांवर ओरडला, थांबा, आणि कुऱ्हाड उगारली. नारद अगदी शांत उभे राहिले. हा त्याला पहिला धक्का होता. संत जीवाला धक्के देण्यासाठी भेटतात. विठ्ठल. पण आपल्या गाड्याच अशा असतात ना, ते धक्का मारून नाक सोडून देतात, पण आपल्या गाड्या स्टार्ट होत नाही हो. मगाशी आम्ही चर्चा केली, गाड्याच दोन प्रकारच्या राहतात. काही चावीनं स्टार्ट होतात, काही धक्क्यानं. आता त्यांची गाडी चावी स्टार्ट वाली, आम्ही धक्कावाली. विठ्ठला. निवृत्ती मार्ग छान राहतो, बाकी आपण धक्का. पण आपण इतके हुशार राहतो ना, इतके धक्के खातो का भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहोचलो तरी आम्ही काही स्टार्ट होत नाही. धक्का बसला त्याला, धक्का बसला का? आतापर्यंत जेवढे वाटसरू आले ना, याला पाहून फक्त दोनच प्रतिक्रिया होत होत्या. एक तर पलायन, नाहीतर प्रतिकार. आज प्रशांत स्थिती पहिल्यांदा पाहिली त्यांनी. हो, जर कोणी बलवान असेल तर तो प्रतिकार करायचा, आणि दुबळा असेल तर पलायन करायचा. हे प्रतिकारही नाही आणि पलायनही नाही, पूर्ण शांत. संत निराळे असतात हो. एकाएकी तुका लोकी निराळा. कुऱ्हाड उगारलेलीच होती. ते म्हणाले, हो बुवा, काय काढा लवकर. काय काढा म्हटल्यावर क्षणाचाही विलंब नाही लावला, विणा काढली गळ्यातून. ही खरी गोष्ट आहे. फार वेगाने काढतात विणा गळ्यातून. पहारे करायला विचारा काय आनंद असतो तो. ही लवकर घे. आमच्या भागात ती विणा सांभाळणं, त्याला विण्याची पाळी असं म्हणतात. मी ऑब्जेक्शन घेतलं त्या शब्दावर. पाळी म्हणजे काय? इच्छा नसताना जे कर्म करावं लागतं ते करावं लागणं, याला म्हणतात पाळी येणं. बाबा आता पाळी आली माझ्यावर, हे करावं लागतं. इतकी नाराजी नको ना. लगेच विना काढली नाही, हे नाही पैसा पाहिजे. ते म्हणाले, अरे हेच धन आहे. आम्हा विठ्ठल जीव टाळ चिपुळिया धन, आमची प्रॉपर्टी एवढीच आहे. तो म्हणाला, हे नाही, कॅश पाहिजे, कॅश. ते म्हणाले, हेच कॅश आहे, बाकी सगळं इथंच राहणार आहे, बरोबर येणार एवढंच आहे. बघ हे लवकर लाग, भजनाला लाग. आणि खरी गोष्ट आहे हो. काय बरोबर येतं? करा हरिभक्ती परलोके कामा सोडवेल यमापासून. बरोबर येणार हेच आहे. घरी जी प्रॉपर्टी पडली आहे ना, वाटच बघतात आपण जातो कधी. विठ्ठला. ते तर तयारच राहतात. म्हणजे अगदी जायच्या त्याला सांगतात, चला अंगठा द्या इकडं, ते कवला केलं मृत्यूपत्र, काय करतात. ही कॅश आहे, घे, लाग कामाला. ते म्हणाला, कुठं काय आहे का ते पाहतो. चाचपून पाहायला लागले. चाचपून तेवढा स्पर्श नारदांच्या अंगाचा झाला वाल्याला, म्हणजे रत्नाकराला. अगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, की मिळते प्रसंगी सोनेची होईल. विवेक उदयाला. तो म्हणाला, जाऊ दे आता, तुमच्याकडे काहीच नाही, पण एक विचारू का? परमार्थाची दुसरी पायरी तो पहिल्याच पायरीवरून मिळवतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. नमस्कार करावा आणि प्रश्न विचारावा. त्याने नमस्कार नाही केला, प्रश्नच विचारला डायरेक्ट. वशिल्यानं पुढे गेला असावा. म्हणाले, एक विचारू का? म्हणे, काय? मी तुमच्यावर जेव्हा कुऱ्हाड उगारली तेव्हा तुम्ही घाबरले का नाही? पहिला प्रश्न, घाबरले का नाही? नारद म्हणाले, तुला कशाला घाबरू मी? का? मी ज्या श्री हरीची सेवा करतो, मी ज्या हरीचा दास आहे, त्या त्रिभुवनाचं संचलन करतो, तुला काय घाबरू मी? कारण दुसऱ्यांना घाबरवणारी माणसं स्वतः फार भीत्री असतात. आक्रमकता ही भीतीतून जन्माला येते, म्हणून पाकिस्तान कुरापत करतं. विठ्ठल. एखादा माणूस सारखा आक्रमक असता, समजायचं तो आतून पूर्ण घाबरलेला आहे. शांत राहायला जास्त एमबी खर्च होतात. शांतीची इमेज तशी लोड नाही होत महाराज, खूप संपवावं लागतं त्याला. तुम्ही शांत राहिले म्हणे, मी त्या श्रीहरीचा दास आहे. त्याने विचारलं, तू तुमचा हरी करतो काय? काम काय करतो? काम नाही. काम काय म्हणजे पोट कसं भरतो? त्यांनी सांगितलं, श्रीहरी काही नाही, जगाचा सांभाळ करतो. जो चांगलं काम करतो त्याला बक्षीस देतो, जो चुकीचं काम करतो त्याला शिक्षा देतो. असं. हे चांगलं काम म्हणजे काय असतं माहितीच नाही. ते म्हणाले, चांगलं काम म्हणजे दुसऱ्याची सेवा करणं, दुसऱ्याला आनंद होईल अशा प्रकारचं जीवन जगणं, सत्कर्म
करणं, सत्कार्य करणं याला चांगलं काम म्हणतात. त्याने विचारलं म्हणजे ते दुसरं ते वाईट काम असतं ते काय असतं? वाईट काम म्हणजे दुसऱ्याचे पैसे लुटणं, दुसऱ्याचा पैशाकरता जीव घेणं, दुसऱ्याला मारहाण करणं, दुसऱ्याचं नुकसान करणं याला चुकीचं कर्म म्हणतात आणि याला देव शिक्षा देतो. तो थोडासा मौनावला. नारदाने विचारलं अरे काय झालं? नाही 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 हे सगळ्याला चुकीचं कर्म म्हणतात का? कारण नारद बोलता बोलता त्याची फाईल ओपन झाली होती. लक्षात ठेवा, कीर्तन तोपर्यंत आपल्याला पटत नाही जोपर्यंत आपली फाईल ओपन होत नाही. लोक बरोबर बोलले महाराज, बरोबर नाही बोलले, तुझंच बोलले काहीतरी. अनुभवाविन मान डोलवू नको रे. काहीतरी अनुभव जागा होतो, माणसाचा चेहरा खुलतो लगेच. हा बरोबर आहे. वपू काळेंचं एक छान वाक्य आहे, कोणतंही तत्वज्ञान जीवनाच्या अनुभूतीशी जोडल्याशिवाय मेलेलंच असतं. विठ्ठला विचार करायला लागला, अरे हे तर सगळे आपले धंदे आहेत, गळा कापणं, मारहाण करणं. ते म्हणाले का पण नारदाने विचारलं तू थांबला का होता? म्हणजे काय माहिती का, तुम्हाला म्हणून सांगतो. ठीक आहे, तुम्ही जे आता म्हणाले चुकीचं कर्म हा सगळा आपला पेशा आहे, रोज मी हेच काम करतो. मग तुला काय वाटतं? काही नाही, आपल्याला टेन्शन नाही असं म्हणतात माणसं. आपल्याला काही टेन्शन नाही का, मी माझ्यासाठी थोडं करतो. घरचे पण त्याला वाटे करीत, मी एकटा थोडा जाणार आहे, ते पण जाणार, त्यात मी पण. दुःख सार्वत्रिक झालं ना का वेदना कमी होते, माणूस थोडासा निडर बनतो. आपल्याच घरातली लाईट गेली की फार वाईट वाटतं. हा आता गेली, सगळ्यांची गेली आता. कीर्तनाला आल्यावर चप्पल जाणं कॉमन आहे. काय सरकार कोणाची येऊ पण माणसाने स्वतः बदललं पाहिजे. हो स्वतः बदललं पाहिजे, माणूस बदलला पाहिजे. पानपोईच्या ग्लासाला पण साखळी लावावी लागते. विठ्ठल चप्पल जर चोरीला गेली ना तो शोधत राहतो, कारण काढताना बाप्पाच्या भरोश्यावर काढलेली असते. रक्ष रक्ष परमेश्वर, 300 रुपयाची आणली बाटामधून आत. बरं तो चप्पल शोधतो, त्याला सापडत नाही, एवढा दुसरा काहीतरी शोधत असतो. काय शोधता? तुमची पण गेली का काय? एक तयारी असते मनाची थोडीशी. तो मग माझी पण गेली ना, आत्ता 500 रुपयाची घेतली होती, हा लगेच कॅल्क्युलेटर ओपन करतो. आपली 300ची होती, 500ची घेतली, 500 वजा 300, 200 रुपये फायदा आपला. काय आनंद राहतो ना. वाल्या थोडासा स्थिर झाला लगेच का, घरचे पण भोगणारच आहेत ना. पण मी एकटा थोडा नारदानी शेतलं, वाल्या तू जे म्हणतो ना घरच्यांसाठी मी केलं, घरचे लोक याच्यात वाटा घ्यायला येणार नाही, दुःख एकट्याला भोगावं लागेल. त्याला ओ बुवा तुम्हाला नाही माहिती घरच्यांचं काय प्रेम आहे आमच्यावर. ते म्हणाले घरच्यांचं सगळं माहिती आहे म्हणून तर विना घेऊन भजन करतोय, तुला काय माहिती आहे? नाही 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 आमच्या घरचे तसे नाही, तुमच्या घरच्यांच्या सारखे नाही. नारद म्हणाले विचारून ये. बुवा हुशार दिसतो तू. म्हणाले का मी घरच्यांना विचारायला गेलो का तू पळून जाशील? ते म्हणाले अजिबात नाही, तुला वाटेला लावल्याशिवाय मी माझी वाट धरणार नाही, जा जा विचार. ते म्हणाले पण तुम्ही पळून गेले, मी स्वतःला बांधून घेतो. नारदांनी स्वतःला बांधायला घेतलं. संत काय असतात? बद्धाला मुक्त करण्यासाठी मुक्त बद्ध व्हायला तयार होतात. विठ्ठल हे आवाढव्य काम, ही वास्तू उभारणी, या महात्म्यांना काय करायचं गेलंय सांगा ना. हे सगळं केल्यानंतरच त्यांना त्यांचा आनंद मिळणार आहे का? हो त्यांचं जीवन आनंदाचे डोळे, आनंद तरंग. पण आपल्या महाराष्ट्रातले महात्मे हा विचार छान करतात की सर्वांना त्याचा आनंद कसा देता येईल. हा आनंद जितका वाटला ना तितका वाढतो. म्हणजे मला जर 1 किलो सापडला तर मी वाटताना प्रत्येकाला 10-10 ग्रॅम नाही वाटणार, प्रत्येकाला 1-1 किलो देता येतो. माझ्याकडे 1च किलो आहे आणि 100 माणसाने 1-1 किलो देता येतो. हा आनंद फक्त परमार्थातला आहे. बांधून घेतलं स्वतःला. आला घरी आल्यावर बायकोने विचारलं काय आणलं का, पहिला प्रश्न तो राहतो. म्हणून काल्याच्या दिवशी नारळ देतात. तुम्हाला नाही माहिती महाराज तो काल्याचा नारळ का हातात देतात वारकऱ्याच्या? चालला घरी आता हा टोल भरल्याशिवाय येतो. काय आणलंय म्हणे? काही आणलं नाही, न्यायला आलोय. काय न्यायला आला? मी तुमच्याकरता चोरी मारी करत होतो, त्याचं पाप लागणार आहे. बायकोच्या लक्षात आलं नक्की कुठला तरी महाराज भेटलाय आता.
पूर्वी माणसं आपण बिघडतो का याला घाबरायची, आता माणसं आपण सुधारतो का याला घाबरायला लागली. फार भीती वाटते हो. मुलगा मंदिराचा तो साधू होतो का काय, फार भीती राहते, फारच भीती. कीर्तन ऐकताना सुद्धा आपण स्वतःला मिठी मारून कीर्तन ऐकतो माय बाप. न जाणं एखादं चांगलं विचारी वाक्य जर अंतर्मनात शिरलं आणि मी माझा एखादा विकारी किंवा दोष टाकला तर उद्या शेजाऱ्याशी भांडायचं प्रॉमिस केलंय ते कॅन्सल होतं का काही भीती आहे आमच्या मनात. त्यामुळे माणसं चांगल्या वाक्यांना फार सांभाळून ऐकतात. न जाणं मनात घुसलं तर त्याचा काय भरोसा. ते जर चांगलं झालं तर मी वाईटाला प्रॉमिस केलंय त्याचं काय होणार. ते म्हणाले काय झालं काही नाही, ते महाराज आले होते ते असं म्हणतात. असं महाराज लोकांचं मनावर घेत जाऊ नका. नाही ते म्हणतात की तुम्हाला वाटत. ते म्हणाले हे बघा तुम्ही आहात परराष्ट्र मंत्री, मी आहे गृहमंत्री, तुमचं आमचं डिपार्टमेंट निघालं, तुम्ही आणून दिलं बस. तुम्ही खिसे कापता का गळे कापता मला माहिती नाही, मी तुमच्यात वाटा घेणार नाही. जेव्हा जॉईन अकाउंट वाली फिरली ना तेव्हा ध्यानात आलं की ठीक आहे हे घरचे मला सगळे नाही म्हणतात, पण एक प्रश्न नक्की पडला जो आपल्याला पडत नाही. कोणता. हे सगळे धावणार नाहीत हे मला यांना विचारण्याच्या आधी एकानं सांगितलं होतं. कोण. शेंडीवाले बाबा, ज्यांच्या हातात विना होती, जे मला घाबरले नाही. त्यांना कसं काय माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ इथून पुढे काय केलं पाहिजे हे पण मी त्यांनाच विचारलं पाहिजे. आधी 440 वोल्टचा बसला होता, आता 880चा बसला. जे पळत सुटले नारदांच्या चरणाला मिठी मारली, आता मला चरण सोडायचे नाही. तुम्ही सांगा मी काय करू. नारद म्हणाले माझे चरण नका धरू, माझे पाय नका धरू. मग तो परमात्मा दयाळू आहे, तो परमात्मा करुणार्णव आहे, तो तुला नाही म्हणणार नाही. तू त्याला हाक मार, तू त्याला हाक मार. तुका म्हणे करुण बोले, तुका म्हणे करुण बोले, तुका म्हणे करुण बोले, तुका म्हणे करुण बोले. वीर विठ्ठल निघेना, वीर विठ्ठल निघेना, मग तो माझा माय बाबा, मग तो माझा माय बाबा. धर्वत देवा नाही धीर, तो धावत येईल, तो धावत येईल. मग मन काय म्हणायचं. राम, त्याला कुठं राम म्हणता येतं. त्याला राम म्हणताच येईना, जीभच वळे ना. नारद होते ते, त्यांच्या ऑफिसला कुठली फाईल कॅन्सल होत नाही. नारद, दॅट्स कॉल नारद. ते म्हणलं असं नाही तर कसंही चालतं आपल्याला. ठीक आहे तुला राम म्हणता येत नाही म्हणजे उपदेशकाने लोकांच्या फील्डचा विचार करून प्रबोधन करावं. ते म्हणाले तुला राम म्हणता येत नाही, तुला मरा जमेल का. मरा. ते म्हणाले मग माझा प्रोफेशनल वर्ड आहे तो. मरा, मारा, ठोका, टपकवा, उडवा जमतं आपल्याला. बोला काय म्हणायचं. ते म्हणाले काय नाही फक्त मरा म्हणा. मारा मारा यही मंतर उनके अंतर भेदा, वाला था तो भया वाल्मिकी जब भेटी हुई नारदा. मरा मरा सुरू केलं बिकॉज 3 मरा इज इक्वल टू 2 राम. 3 मरा झाले की 2दा राम होतं. जो अनेकांची हत्या करतो, ज्याला राम म्हणता येत नाही, असे वाल्मिकी जेव्हा नामाला लागतात तेव्हा त्यांचाही उद्धार होतो. किंबहुना नामे धरला नाही कोण, ऐसा देवा निवडोन. हा स्वानुभवाचा विचार मांडला. म्हणून मी सांगतो तुम्ही नावाचा आश्रय करा, निश्चित उद्धरले जाल. आणि महाराज म्हणतात हा जो उद्धाराचा प्रभाव आहे तो व्यक्ती पुरता मर्यादित नसणार आहे. तुम्ही त्या हरीचं नाम जपलं तर त्याचा पुढचा मागचा सगळा विचार असा असेल. अंतिम चरण. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, नाम जपारे, नाम जपारे. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे,
हरे मुखे हरा हरे मुखे कोण करे आपल्या सर्वांचं प्रेमाचं आस्वादन करता येईल अशी सेवा गणरायाच्या चरणी समर्पित करतो. आणि उद्धवजी महाराज त्यांचा सुंदर दिव्य भव्य व्यापक विचार आणि त्यामागे चालणारी तितकीच ही व्यापक विचाराची मंडळी
हा प्रवास या विश्वाला, या त्रिभुवनाला एक सुखद रम्य असा सोहळा ठरू. जाता जाता एकच निरोप, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. माझ्याशी कोण कसं वागतं यापेक्षा मी कुणाशी कसं वागलं पाहिजे विचार याचाच करा, कारण तुम्ही स्वतंत्र त्याच्यातच आहात. प्रत्येकात राम राहतो या भावनेनं सर्वांवर प्रेम करा आणि भगवंताचं कोड नाव आपल्या मुखात असू द्या. कलियुगात कल्याणाचा यापेक्षा वेगळा मार्ग नाही. ते मी तुम्हाला कल्याणाचा मार्ग सांगतो आणि कल्याणचा मार्ग धरतो. विठ्ठल जय फक्त आपले सर्वांचे या ठिकाणी घेतले जातील. आज ज्यांनी आपल्या सर्वांना गेले 2 तास मंत्रमुक्त केलं, वारकरी संप्रदायाची विचार श्रीमंती आणि भाषा शुद्धी ज्यांच्याकडून आम्हा सर्वांना अनुभवायला मिळते. आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल नसेल, परंतु संबंध महाराष्ट्र एक अत्यंत उत्तम कीर्तनकार म्हणून ज्यांना जाणतो आणि मानतो, जे जरी म्हणाले की मी 32 वर्षांचा आहे, परंतु आपल्या दीर्घ आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रमेय, अनेक सिद्धांत, म्हणजे मला 38 मध्ये सुद्धा वाल्मिकाला वाल्मिक का म्हणतात हे माहिती नव्हतं, आणि हे तुमचं मोठेपण आहे. 32 मध्ये आता तुम्ही आल्याची ही पावती मिळाली. मगाशी तुम्ही म्हणले की टाळी वाजवा, आता सांगायची गरज पडली नाही. तेव्हा ही संप्रदायाची श्रीमंती आहे. ज्ञानोबा तुकोबारायांचे उपकार आहे, सद्गुरूंचे हे उपकार आहे की बहुजन वर्गातील, घरातील सामान्य कुटुंबातून येऊन ही सर्व जी आपली मंडळी ती अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रबोधन, विचारांचं दान आपल्या घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोचवण्याचं पवित्र कार्य करतात. आणि म्हणून आपल्याला वारकरी संप्रदाय समजावून घेण्यासाठी खूप पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. जात, धर्म, परंपरा याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करू, तेव्हा संप्रदायाची खरी उंची आणि खरं शिखर आपल्या ध्यानात येईल. मला असं वाटतं की यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद, ती उंची विचारांची समजून घेण्यासाठी ती पात्रता आपल्यामध्ये नक्कीच आहे, पण अधिकाधिक ती प्राप्त व्हावी यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन. आणि मग त्यावेळेला दुरून लहान वाटणारी ही माणसं आपल्याला खऱ्या अर्थाने किती मोठी आहे ही समजू लागेल. कारण अलीकडे परमार्थ म्हटलं की मोठेपणाचे एक वेगळंच एक संकेत आपल्या डोक्यात बसलेले असतात. मोठा म्हणजे मग त्यांनी मगाशी सांगितलं की काहीतरी पाहिजे, निदान पोट तरी पाहिजे. आणि ते म्हणाले की आमच्याकडे काहीच नाही, परंतु तुमच्याकडे जे आहे त्यामुळेच महाराष्ट्राने तुम्हाला स्वीकारलंय. आणि म्हणून ठाणे जिल्ह्यातील एका नामवंत विद्यापीठानं त्यांना भाषा प्रभू अशा पद्धतीची एक पदवी दिलेली आहे. मला असं वाटतं की आपण आधुनिकता आणि आध्यात्मिकता याचा सुंदर संगम घालून या जुन्या नव्या पिढीला एक चांगल्या विचाराचं दान देण्याचं अहोरात्र कार्य जगन्नाथजी महाराज पाटील मुंबईकर हे करतात. आणि आमच्या योगायोगानं ते आमच्या अत्यंत जिवलग असे स्नेही आहे. अगदी एखादा वेळेला काही अडचण सांगावी आणि त्यांनी ते ऐकूच नाही असं कधी घडत नाही. आणि म्हणून मी पूर्वी एकदा एक वाक्य ऐकून गेलो होतो की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री आला, असं पूर्वी एका घडामोडीच्या बाबतीमध्ये म्हटलं गेलं होतं. मी एवढंच म्हणेल की आज वरद विनायकाच्या मदतीला सिद्धिविनायक आला. सिद्धिविनायक ते मुंबईतून आले आणि शेवटी विनायकच आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून थोडीशी अडचण माझी नक्की होती, थोडं उजव्या पायाला मुरगळा बसला आणि म्हणून मला उभा राहण्याची काही शाश्वती आज नव्हती. परंतु मी डॉक्टरांना एवढंच म्हणलो की मला चालतं करा तिथपर्यंत, उभं राहण्याचं नंतर पाहू. कारण मला माहिती होतं की आमचे परमस्नेही परममित्र राहुरीच्या एका कीर्तनाला दुपारच्याला आज येत आहेत आणि ते येत आहेत म्हणल्यावर त्यांनी कीर्तन करावं ही विनंती करत मी बसलोच नाही. मला माहिती होतं इथं आलं की करा म्हटलं की ते करणार आहे.
आणि त्यातल्या त्यात पुन्हा आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या ध्यानात आली असेल की आगंतुकपणे आपण त्यांना आग्रह केला की हरिपाठावरच बोला. खरं म्हणजे 50 माणसं एखाद्याच्या घरी आगंतुक न्यायचे म्हणजे विचार करून न्यावे लागतात. 50 माणसं आगंतुक न्यायचे म्हणजे तेवढी तयारी आहे का, तेवढं उदारत्व आहे का? आगंतुक एखादा अभंग कीर्तन करायला सांगायचं म्हणजे हे तुमच्यापेक्षा आम्ही समजू शकतो की हे आव्हान काय असतं. आणि हे मी त्यांच्यावर का सोपवलं हे मला माहिती होतं म्हणूनच सोपवलं. इथे आगंतुक आपण सोपवू शकतो, हे बलत्यांच्या बाबतीत करता येणार नाही, नाही तर मग त्यांची फजितीनं आपली त्यापेक्षा दुप्पट फजिती व्हायची. तेव्हा हेच मंडळी करू शकतात की जे या व्यापक अशा विचारांचा ज्यांच्याकडे व्यासंग आहे. त्याच वेळेला हे शक्य असतं, अन्यथा 4-2 गोष्टी पाठ करून पोपटासारख्या इथे तिथे बोलणाऱ्यांना हे शक्य होत नाही. आणि म्हणून आज मी महाराजांचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्वांना ज्ञानदान दिलं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमचे ज्येष्ठ वारकरी डवले नाना यांना विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करावा, महाराजांचं पूजन करावं. आज महाराजांच्या सोबतीनं संप्रदायातील अत्यंत नामवंत मंडळी आवर्जून या ठिकाणी आलेली आहे. मृदंगाचार्य आमचे चंद्रकांत महाराज पांचाळ, हे सुद्धा मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. आणि जवळजवळ आपल्याला आश्चर्य वाटेल की 10 वर्षापासून महाराष्ट्रात 8-10 वर्ष झाले चांगली ख्याती त्यांची आहे. म्हणजे थेट मुंबईपासून ते नागपूरपर्यंत कुठेही भेटतात. मला तर एका कीर्तनाला थेट मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर भेटले. कोणतं गाव होतं? शेंदूरजना घाट, म्हणजे अमरावती जिल्ह्यातला शेवटचा तालुका आणि शेवटचं गाव, आणि तिथे सुद्धा चंदू महाराज होते. आणि म्हणून अशा पद्धतीची ख्याती त्यांची आहे. तेव्हा चंद्रकांत महाराज पांचाळ यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी आमचे वारकरी संप्रदायातील आग्रे महाराजांना विनंती करतो, आमच्या परिसराच्या वतीनं त्यांनी चंद्रकांत महाराजांचा सन्मान करावा आहे. वरदविनायक सेवाधामला पहिल्यांदाच जरी आलेले असले तरी सातत्यानं आमच्या समवेत ज्यांची सेवा आहे असे प्रकाशजी महाराज कातकडे यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. प्रकाश महाराज कातकडे उत्पादकांना केला तर तो अधिक गोड दिसेल. आणि म्हणून यानंतर दुसरे आपले गायनाचार्य आणि सर्वांचे स्नेही किशोरजी महाराज शेळके, जे आपल्या सर्वांना परिचित आणि आपल्याला भाग्यवंत, त्यांचं नावच आडनाव भाग्यवंत आहे. आमचा जयेश भाग्यवंत, अत्यंत सुंदर, ज्यांचं अन्नदान आपल्याला या ठिकाणी होणार आहे. आपल्या सर्वांना सुपरिचित प्रभात उद्योग समूहाचे प्रमुख सन्माननीय किशोर रामचंद्र पाटील निर्मळ अर्थात किशोरांना, त्याचप्रमाणे पद्धतीने सर्वांना भोजन प्रसाद त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मी आदरणीय किशोरजी निर्मळ साहेब आणि प्राध्यापक शिवाजी निर्मळ सर या दोघांना विनंती करतो, आपण पुढे येऊन महाराजांच्या हस्ते नारळ प्रसादाचा स्वीकार करावा. प्रभात उद्योग समूह आज थेट अमेरिका इंग्लंड पर्यंत जाऊन पोहोचलाय, तिथपर्यंत त्यांचा संपर्क होतोय. आणि त्याचप्रमाणे शिवाजी निर्मळ सर या दोघांनाही मनापासून धन्यवाद. फरशीचं काम मंदिराचं सुरू झालेलं आहे. आपल्या या मंदिरासाठी उपक्रमासाठी अनेक मंडळींनी स्वतःहून मदत केलेली आहे आणि शक्यतो जी स्वतःहून मदत होईल तेवढीच आदरपूर्वक स्वीकारण्याचा प्रयत्न आजवर तरी आपण केलेला आहे. भरत विनायकानं तो टिकवलेला आहे. मला नाही वाटत की पुढच्याकांनी रवी शेट्टी यांनी दिली 1.25 लाखाची, म्हटलं मी मूर्ती दिलेली आहे. आणि मग त्यांनी फरशीसाठी 50,000चा ग्रेनाइट स्वतः इथे पाठवला. आणि आम्ही जे मार्बल बोलावलं होतं जयपूरवरून त्याच्यासाठी पुन्हा 50,000 देऊ केले. तेव्हा निलेशराव जपे या ठिकाणी आलेले असतील, मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे येऊन कृपया महाराजांच्या हस्ते नारळ प्रसादाचा स्वीकार करावा. यानंतर रवींद्र पाटील गोगरे यांनी 3,369 रुपये जमा केलेत. मी त्यांनाही विनंती करतो महाराजांकडून नारळ प्रसाद घेऊन जायचे. ज्यांची नावं मी घेतोय त्यांनी कृपा करून महाराजांकडून नारळ प्रसाद घेऊन जायचे. डॉक्टर सिरसाट देशवंडी यांनी 4,510 रुपये जमा केलेले आहे. रामराव नामदेव ग्रेनाईटला लागणारे 50,000 रुपये आमचे स्नेहित ज्ञानेश्वर वाके पोहेगाव उद्योजक यांनी 500 रुपये दिले. श्री शिवाजी
बापू अनर्थे यांनी 5,011 रुपये जमा केलेत. त्यांनीही नारळ प्रसाद घेऊन जायचा आहे आणि त्यांनी स्वतः 11,511 रुपये जमा केलेत. मी त्यांनाही विनंती करतो नारळ प्रसादाचा स्वीकार करायचा आहे. संदीप बाबासाहेब निर्मळ 5,555 रुपये त्यांनी दिलेले आहेत. मी संदीपजींना विनंती करतो नारळ प्रसाद. पिंपरी आणि परिसरातील काही मित्रमंडळींनी नितीन कचरू पाटील निर्मळ यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी काही पैसे दिलेले आहेत. नितीन कचरू पाटील निर्मळ यांनी 2,111 रुपये दिलेत. नानासाहेब नामदेव निर्मळ यांनी 1,100 रुपये दिलेत. बाळासाहेब रघुनाथ निर्मळ यांनी 2,100 रुपये दिलेत. नवनाथ तुकाराम घोरपडे 1,100 रुपये. प्रकाश अण्णासाहेब निर्मळ 1,100 रुपये. दत्तात्रय छबुराव निर्मळ 500 रुपये. बबन नामदेव घोरपडे 500 रुपये. सूर्यभान विठ्ठल निर्मळ 1,100 रुपये. दादांनी टाळ्या वाजवल्या याचा अर्थ असा आहे की प्लंबिंगचे रेट किती महाग आहे हे त्यांना माहिती आहे. मुंबईकर बिल्डिंग मध्ये सगळ्यात महागडं काम प्लंबिंगचं असतं म्हणून नारळ प्रसाद घेऊन जायचं. टँकर सेवा वसंतराव पिपाडा आलेले आहे. मी त्यांना विनंती करतो की महाराजांच्या हस्ते नारळ प्रसादाचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे या संस्थेचे संस्थापक आणि मार्गदर्शक श्री भाऊराव पाटील कासार हेही आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो आदरणीय कासार पाटलांनी महाराजांकडून नारळ प्रसादाचा स्वीकार करायचा आहे. माजी चेअरमन अशोकराव कर्डिले पाटील आहेत. त्यांनीही महाराजांकडून नारळ प्रसाद घ्यावा. संचालक सुरेश आहिरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनीही महाराजांकडून सर्वांना विनंती आहे भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये. फक्त एकच विनंती आहे महिलांनी उजव्या बाजूला खाली पंगत धरायची. पुरुषांपैकी ज्यांना शक्य आहे दुसऱ्या पंक्तीसाठी आपण थांबा. जे जे आमचे सर्व युवक बांधव इथे आलेले आहेत गावातले असतील
या संतास निरवी हेची मदती आगणे आता उदारत होई या संतास निरवी हेची मदती महत्वपूर्ण सत्कार या